कार घ्यायची आहे पण कन्फ्युज्ड आहात, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड की ईव्ही? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या रनिंग आणि खर्चानुसार तुमच्यासाठी कोणती परफेक्ट गाडी आहे. पेट्रोल कार्स, अगदी सिंपल ऑप्शन, कमी इनिशियल कॉस्ट, मेंटेनन्स पण 4 ते 6 हजार वार्षिक, स्मूथ ड्राईव्ह पण मायलेज मात्र कमी. कोणासाठी? ज्यांचं मंथली रनिंग 1500 किलोमीटर पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी. सीएनजी कार्स, सेव्हिंग्स करणाऱ्यांसाठी. मायलेज 28 ते 30 किलोमीटर पर केजी, रनिंग कॉस्ट कमी, मेंटेनन्स पण पेट्रोल सारखाच, बूट स्पेस मात्र कमी आणि पॉवर देखील. सीएनजी कुणासाठी? ज्यांचं रनिंग 1500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी. डिझेल कार्स, हायवे किंग साठी. मायलेज 18 ते 22 किलोमीटर पर लिटर, टॉर्क जास्त, लॉंग ड्राईव्हला मजा पण मेंटेनन्स महाग, इनिशियल प्राइस पेट्रोल आणि सीएनजी पेक्षा महाग. मग ही गाडी कोणासाठी? तर ज्यांचं रनिंग 2000 पेक्षा जास्त आहे आणि जास्त ट्रॅव्हल हायवेजवर आहे त्यांच्यासाठी. हायब्रिड कार्स, पेट्रोल आणि बॅटरीचा कॉम्बो, मायलेज 20 ते 28 किलोमीटर पर लिटर, पॉल्युशन पण कमी, मेंटेनन्स पेट्रोल सारखाच, इनिशियल प्राइस मात्र खूप जास्त आहे. मग हायब्रिड कुणासाठी? ज्यांचं मंथली रनिंग 1000 ते 1500 आहे पण इफिशियन्सी पाहिजे त्यांच्यासाठी. ईव्ही कार्स, फ्युचर टेक साठी. रनिंग कॉस्ट खूप कमी, मेंटेनन्स पण खूप कमी, सायलेंट अँड स्मूथ ड्राईव्ह, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अजून लिमिटेड आहे. कुणासाठी? ज्यांचं रनिंग 1000 ते 1500 किलोमीटर आहे आणि घरामध्ये चार्जिंग सेटअप आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, शेवटी एवढं सांगावं असं वाटतं, ज्यांचं रनिंग महिन्यात 1500 किलोमीटर पेक्षा कमी आहे त्यांना पेट्रोल, 1500 पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सीएनजी, 2000 पेक्षा जास्त आहे त्यांना डिझेल आणि इफिशियन्सी जर प्रायोरिटी असेल तर हायब्रिड, आणि डेली जर 40 ते 50 किलोमीटरचा रनिंग असेल आणि घरात चार्जिंग सेटअप असेल तर ईव्ही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता आणि रुचित ऑन व्हील्सला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.